खेड तालुक्यातील पाईट गावाचे रहिवासी असलेल्या एका बड्या उद्योजकाने खरेदी केलेल्या जमिनीचे संपूर्ण व्यवहार तपासण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत। या प्रकरणाची आठवडाभरात चौकशी करून 8 एप्रिल 2025 पर्यंत अहवाल सरकारला सादर करण्याचे निर्देश दिले आहेत। संबंधित कुटुंबांना संरक्षण देण्याचे देखील पोलिसांना निर्देश दिले। याच पार्श्वभूमीवर चाकण पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि पाईट तालुका खेड येथील पीडित तक्रारदार शेतकरी यांची शुक्रवारी 4 एप्रिल 2025 रोजी बैठक झाली। यामध्ये संबंधित बिल्डरवर कारवाई करण्याचे आश्वासन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिल्याचे यातील तक्रारदार शेतकरी यांनी सांगितले आहे। माझं नाव मीरा गुलाब सोनवणे, मुक्काम पोस्ट पाईट तालुका खेड जिल्हा पुणे ह्या गावची मी असून माझ्यावरती ह्या खेड तालुक्यामध्ये पोपट मारुती घनवट ह्या व्यक्तीने ह्या भागातला फार मोठा गुंड आहे। यांनी फार मोठा माझ्यावर अन्याय केला होता, पण त्या अन्यायासाठी मी गेले 14 वर्षापासून लढते ही लढाई, सत्याची लढाई लढत आहे। आणि ह्या सत्याच्या लढाईमध्ये आता माझा विजयाची मार्ग मला मिळालेले आहेत। आणि हे सत्य कधी ना कधी सत्यच होत असतं। तर मी मुंबईला अंजलीताई दमनिया ज्या आहेत यांची भेट घेतली आणि भेट घेतल्यानंतर अंजलीताईंनी आमचा विषय त्यांना ते खरं खोटं सगळं कळाल्यानंतर आमचं सत्य आहे ते त्यांनी पाहिलं आणि ते पाहिल्यानंतर त्यांनी डायरेक्ट आम्हाला महसूल मंत्र्यांकडं आमची बैठक लावली। आणि बैठक लावल्यानंतर त्या बैठकीमध्ये महसूल मंत्री आपले बावनकुळे साहेबांनी सुद्धा इतकी फास्ट दखल घेतली आमच्यावर अन्याय झाले त्या अन्यायाची। तर बावनकुळे साहेबांनी ऑनलाईन मीटिंग झाली होती सगळी, आम्ही तिथं आतच होतो साहेबांच्या समोर, अंजलीताई पण होत्या, आमचे सगळे शेतकरी पण होते। आणि तिथं साहेबांनी सगळी ऑनलाईन मीटिंग होती। तर त्या ऑनलाईन मीटिंगमध्ये सगळे पुणे जिल्ह्यातले जे संबंधित याच्या संबंधित आहेत हे सर्वजण हजर होते। आणि त्यांनी तिथून सगळ्यांना वरून आदेश दिलेला आहे बावनकुळे साहेबांनी की बाबा हे जे काही घोटाळे झालेले आहेत आणि या घनवटी जे घोटाळे केलेत तर हे सगळे बाहेर काढा आणि ह्या बाईला योग्य तो न्याय द्या। आणि जेवढे शेतकरी आहेत आमच्या भागातले, आपल्या भागातले, या आख्यांना न्याय मिळावा। आणि मला एकटीला न्याय मिळून पण फायदा नाही, जेवढ्या अन्याय झालाय ना, माझी इच्छा देवाला एवढीच, जेवढ्या खेड तालुक्यामध्ये अन्याय झाला प्रत्येकाची जमीन मिळावी अशी मला अपेक्षा आहे। आणि साहेब नक्कीच न्याय देतील। आणि आता पण मी इथं डीसीपी साहेबांना भेटायला आले चाकणमध्ये आणि डीसीपी साहेबांची आमची मीटिंग चांगली एकदम छान झालेली आहे। आणि डीसीपी साहेबांनी मला इथपर्यंत आश्वासन दिलं आहे की मीराताई तुम्ही आतापर्यंत जे काही तुमच्यासोबत घडलंय ठीक आहे, पण आता ते मागचा विषय सोडा, पण इथून पुढे मी तुम्हाला 100% चांगल्या प्रकारचा न्याय देणार आहे। आणि जे ह्याच्यामध्ये दोषी गावणार आहेत